असा आगमन सोहळा तुम्ही कुठेच पाहिला नसेल, जो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा नवीन व्लॉग आहे गणेश चतुर्थीनिमित्त. कारण गणेश चतुर्थीनिमित्त आज आमच्या गावच्या गणपतीचं आगमन आहे. तर आता आमचं आगमन असं एक पारंपरिक असतं, ते तुम्हाला दाखवतो. पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. असा आगमन सोहळा तुम्ही कुठेच पाहिला नसेल, जो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण हा गणपती आहे पूर्ण मातीचा आणि तो नेला जातो इथून पूर्ण डोक्याने. साधारणतः तुम्हाला सांगतो 1.5 टन तरी त्या गणपतीचं वजन असेल आणि उंची असेल 6 फूट. तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो, व्हिडिओ पाहत राहा. दूर करून आपलं वर्षांवर हसमून करून घेतलं. गणपती कार्यशाळेमध्ये आलो आणि आम्हाला लगेचच आरत मिळाली. आपल्या गणपतीच्या बाप्पाची आरत चालू होती. तुम्हाला डायरेक्ट दाखवतो गणपतीची मूर्ती कशी आहे दाखवतो. लक्ष दे. उचला तुम्ही. तुम्ही काय करू नका. आधी जास्त ना टाकला. हे काय रे पिंटे, बाबा पहिला पाटावर असतो. आता तुम्हाला दाखवतो. इथून पाटावरून याच्यावर बसवलं आणि याच्यानंतर आता ह्या पालखीला हे 2 प्रकारचे असे लावलेत आणि याच्यामधून एक बांबू जाणार आहे जाड प्रकारचा, जो खूप स्ट्रॉंग असतो. एक तुम्हाला हाईट दाखवतो गणपतीची. ओमकार, तुझी हाईट किती आहे? 5.5 फूट आहे. तर ओमकाराची हाईट आणि याची बाप्पाच्या मूर्तीची हाईट बघा. तरी किमान 6 ते 6.5 फूट बाप्पाची हाईट आहे आणि पूर्ण बाप्पा मातीचा आहे.
तुम्हाला याचं पण एक प्रूफ दाखवतो मातीचा आहे, कारण काही लोक बोलतात की एवढी मोठी मूर्ती मातीची होणे शक्य नाही. तुम्हाला एक प्रूफ दाखवतो बाप्पा. तर याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो हा गणपती कसं मातीचा म्हणले. हे बघा इथे तुम्हाला दिसतो क्रॅक केले, ही पूर्ण माती आहे. आता पालखी एकदम घट्ट बांधण्याचं काम चालू आहे, कारण एवढं वजन घेऊन ही पालखीवर एवढं वजन राहणे शक्य नाही. त्यामुळे गणपती एक असा हालतो, त्यामुळे पूर्ण एक घट्ट बांधण्याचं काम चालू आहे. हा माझा लंगोटी यार, लंगोटी यार, हॅलो कर, हॅलो कर, हाय कर. अरे यार पिंट्या नाव आहे याचं. टाकला एका आकडे जास्त माझे वळून जरा पूर्ण आता पालखी बांधून झालेली आहे, आता नेण्याची तयारी चालू आहे. आदित्य आहे, सगळे माझे मित्र आहेत, आमच्याच गावातला बाप्पा आहेत. आता बाप्पा इकडून घेऊन जाणार आहेत या साईडला बाहेर, इथे ठेवायचं आहे. इथून मुश्किल आहे, जरी सगळ्यांनी बघत राहा कशी मेहनत करतायत. हे ना रे हे अभय पकड ना, त्या साईडला बघ कोण नाही.
सर्वजण खूप थकलेले दिसत आहेत. बघू शकता तुम्ही, मगाशी व्हिडिओ तुम्हाला बघितली असेल तुम्ही, किती जड असेल गणपती. आणि तुम्हाला पुढे पण दाखवतोच आहे. आता एक थोडासा ब्रेक घेतला आहे, म्हणजे थोडं थांबवलं आहे. तिथे लाडू वाटप होतो, पाणी पितात सर्व लोक. अजून एक सांगतो तुम्हाला की आता एक पूर्ण गणपती बाप्पाला पूर्ण मूर्तीला कवर करून आणलं होतं. ते विषय काय आहे तर आता पूर्ण वातावरण आहे पावसाचं, कधी पाऊस येऊ शकतो म्हणून अचानक थांबवू शकत नाही. आणि इथं गणपती डोक्यावर घेतला की लगेच ठेवू शकत नाही, एवढा तो जास्तीत जड असतो. तर आपल्या एखाद्याला विचारूया इथं की असा असेल त्याचा एक्सपिरियन्स की आता एवढा 500 ते 600 मीटर गणपती चालत आणलेला आहे. ते काय गणपती परत उचलत आहेत कारण उशीर होते आणि पाऊस पण पडण्याची शक्यता आहे. तर फटाफट वरती जायचं, कारण ती वरती एक 2 गणपती आहेत ज्या बाप्पासोबत जात आहेत. हे 3 मानाचे बाप्पा आहेत, जे एका पाठोपाठ एका 2-3ही मातीचे आहेत, 3ही डोकीवरूनच घेतले जातात. आता इथून पुढे जातो आहे आणि पुढे एक मोठा टास्क आहे. एवढा मोठा चढाव आहे, तर तो मला वाटतं खूप मुश्किल जातो तिथून बाप्पाची मूर्ती वरती चढवायला. एक आता तुम्ही पायऱ्या बघितल्या असेल आणि आता एक अजून एक टास्क आहे जी पुढे आहे. पाहत राहा, एक टास्क आहे पुढे. तर हा टास्क आहे, हा मोठा टास्क आहे. मला दाखवून चढाव कसा आहे हा बघा. खाली असं सगळ्यांच्या चेहऱ्यावर एवढी खुशी होती की तुम्हाला बोलवतो. एक दुसऱ्या टास्क आहे, तो खूप जास्ती उंचचा चढाव होता आणि त्या उंच चढावावरून गणपती यायचा होता आणि तो सक्सेसफुली वरती आणला. आणि त्यानंतर एक खुशी त्यांच्या चेहऱ्यावर आली होती. आता आपण येतो दुसऱ्या कार्यशाळेमध्ये. इथून माझा घरचा बाप्पा तिकडून नेला जातो. त्या 3 मानाच्या बाप्पांपैकी 2 गणपती इकडे असतात आणि 1 गणपती तिकडे असतो. तुम्हाला दाखवतो 2 गणपती. आमची झाडं जाऊ म्हटलं तिथं टाकूया व्हिडिओ काय पण बरे आहेत ना. कधी अजून येते सगळं. हां जाणार उद्या परत. जसं त्या मोठ्या बाप्पाला जसं बघितलं तसं पण सेम या मूर्त्यांना पण सेम असं मूर्त्या मातीच्या आहेत आणि सेम त्यांचा उचलण्यासाठी एक पालखी बनवली गेली आहे. भाई इकडे या.
हा खूप बेकार हालत झालेली आहे. गणपती काय झेपत नाही. एकदा घेतला होता, ट्राय केली होती, पण तो काय झेपला नाही. परत ठेवला, परत त्याला ट्राय केली, परत ठेवला. खूप जड आहे गणपती यावर्षी पण. परत एकदा पुढे एकदा थांबवलेलं आहे. आता थांबत थांबत चाललेलो आहोत. खूप जड येतं यावर्षी गणपती आहे. हा मोठा गणपती 1 नंबरला आणि हा 2 नंबरला गणपती जातोय. जे आमच्या पुढच्या घराचा गणपती आहे आणि हा आमचा 3रा नंबरचा गणपती आमचं. एक किलोमीटर पर्यंत चालू झालेलो आहे. आता काही ताकद नाही राहिले. लाडू घेतले, लाडू तरी खाऊन घेतो. जय तुम्ही कांद्या उचलून घेऊन फक्त पाहिजे वाचून की एवढं गणपती सारखं गणपती नको धरू वाटते या पालखी गट धरून राहा बात बात हे काय करू मोरया
फायनली घरी येऊन पोचलो होतो आणि 7 वाजले. 7 वाजून खरं तर 6 वाजेपर्यंत आम्ही घरी पोचतो, पण यावेळी खूपच जास्ती जड होता गणपती. हा बघा अजून इथं बाकीचं काम इथून घरात न्यायचं आहे. बस अजून हे 2 गणपती जरा घरात इझिली जातील, पण तो दुसरा जो गणपती मोठा आहे त्याला खूप मेहनत लागते आतमध्ये जायला, पण परत प्लस त्याच्या टेबलवर बसवायला पण खूप मेहनत लागते. ती एक तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आणि व्हिडिओचा शेवट करतो. आमचे आम्ही लगेच जाऊ पाटी. आवाज म्हणूनच मी पाठीच रवले आधी. इकडे